महत्वाची बातमी समोर येते। छत्रपती संभाजीनगरात असाउद्दीन ओवैसी यांची आज प्रचार रॅली आहे। ओवैसींच्या रॅलीसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त पाहायला मिळते। काल जलील यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आता पोलीस ॲक्शन मोडवर आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी सचिन वडे आपल्या सोबत जोडले जात आहेत। सचिन, काल छत्रपती संभाजीनगरात जो गोंधळ झाला, जलील यांच्या कारवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आणि त्यानंतर आज असाउद्दीन ओवैसी यांची प्रचार रॅली होणार आहे। त्या अनुषंगाने काय तयारी छत्रपती संभाजीनगरात करण्यात आली आहे? सचिन, छत्रपती संभाजीनगरमध्ये काल एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यावर प्रचार रॅली दरम्यान हल्ला जो होता तो झालेला होता। त्या हल्ल्यानंतर पुन्हा अशा अनुचित प्रकार घडू नये यासाठी महाराष्ट्र पोलिसांचा मोठा बंदोबस्त चंपा चौक परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। कारण आज असदुद्दीन ओवैसी म्हणजे त्यांच्या पक्षाचे सर्वेसर्वा यांची प्रचार रॅली असणार आहे। यासाठी त्या ठिकाणी मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आपण जर या ठिकाणी पाहत असाल तर पूर्णपणे एकीकडे ह्या प्रचाराची सुरुवात तर दुसरीकडे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही खबरदारी घेतली जात आहे। पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करून या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे काल झालेला प्रकार हा कुठेतरी नक्कीच शांतता भंग करणारा होता आणि त्यासोबतच कालचा जो अनुचित प्रकार होता तो पाहायला मिळालेला होता। त्यानंतर आज असदुद्दीन ओवैसी म्हणजे पक्षाचे सर्वेसर्वा आहेत, या कार्यक्रमावेळी देखील काही राडा होऊ शकतो ही सूचना मिळाल्याच्या नंतर किंवा या संदर्भात आधी माहिती मिळाल्याच्या नंतर एक संशय आल्याच्या नंतर या ठिकाणी मोठा पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात केलेला आहे आणि यानंतर आता ही कारवाई जी आहे ती आता केली जाणार आहे। कारण ज्या पद्धतीने जी शांतता आहे ती कायम राहावी आणि त्यासोबतच कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही खबरदारी घेतली जात आहे। त्यामुळे शेकडोपेक्षाही जास्त पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत आणि यानंतर असदुद्दीन ओवैसी यांची सभा जी आहे ती या ठिकाणी यांची प्रचार रॅली जी आहे ती या ठिकाणी होणार आहे। मात्र अनुचित प्रकार टाळण्यासाठी गोंधळ टाळण्यासाठी संभाजीनगरमध्ये हे पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।